लोकसभेची रणधुमाळी काही दिवसांपूर्वी संपली आणि आता वेध लागले ते विधानसभेचे। कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, आपल्या मतदारसंघामध्ये कोण आमदार होणार, या चर्चांना आता उधाण आले। त्याच अनुषंगाने आज आपण आढावा घेऊया नांदेड लोकसभा मतदारसंघातील 9 विधानसभा मतदारसंघांचा। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। सध्या महाराष्ट्रासह नांदेडच्या राजकारणाचं समीकरण बदललेलं दिसतंय। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे बलाढ्य नेते समजले जाणारे अशोक चव्हाण हे भाजपवासी झालेत। त्यांचा भाजपमध्ये जाणं हे मतदारांना रुचलं नाही, हे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले। नांदेड जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहेत। यातील 4 मतदारसंघ हे सध्या भाजपच्या ताब्यात असून 3 मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत। त्याचबरोबर आत्ताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर हा महत्त्वाचा ठरलाय। जर परिस्थिती अशीच राहिली तर विधानसभा निवडणुकीमध्येही जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो आणि याचा फाटका थेट भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाला बसू शकतो। त्यामुळे आजच्या आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या आढाव्याची सुरुवात करूया नांदेड उत्तर मतदारसंघापासून। 2019 मध्ये नांदेड उत्तर मतदारसंघात 2 वेळा आमदार असलेले माजी पालकमंत्री DP सावंत हे रिंगणात होते, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे नौखे उमेदवार बालाजी कल्याणकर होते। DP सावंत हे राजकारणात मुरलेले, 2 वेळा आमदारकी मिळवलेले आणि नांदेडचे पालकमंत्री ठरलेले मुरब्बी राजकारणी होते, पण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत शिवसेनेचे नौके बालाजी कल्याणकर यांनी विजय मिळवला। पण सध्याची 2024 ची पार्श्वभूमी पाहता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेलेत आणि अशोक चव्हाणांचे स्वीय म्हणजे त्यांच्या अगदी जवळचे समजले जाणारे DP सावंत देखील भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आले आणि सध्या भाजप व शिंदे गटाची शिवसेना यांची युती आहे आणि बालाजी कल्याणकर हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आहेत। त्यामुळे नांदेड उत्तर मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि विरोधक हे एकाच महायुतीमध्ये काम करणार का, असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तरचा चेहरा कोण, हा प्रश्न जनसामान्यांना पडत आहे। त्यानंतर आता पाहूयात नांदेड दक्षिण मतदारसंघ। 2019च्या विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील उमेदवार होत्या। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे मोहन अण्णा हंबर्डे होते आणि अपक्ष उमेदवार ज्यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असे दिलीप कंदकुर्ते होते। सुरुवातीला काँग्रेसकडून या मतदारसंघात अब्दुल सत्तार यांचे नाव होतं, पण नंतर नांदेड दक्षिण मतदारसंघाचे स्थानिक असलेले मोहन हंबर्डे यांना उमेदवारी मिळाली। मोहन हंबर्डे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि मतदारसंघात करण्यात आलेली त्यांची कामं या सगळ्या गोष्टी पाहता 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या मतदारसंघात मोहन हंबर्डे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असे चित्र दिसत आहे। आता या पुढे पाहूयात लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ। हा मतदारसंघ पारंपरिक प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व असलेला मतदारसंघ म्हणून सर्वदूर परिचित आहे। अनेक वेळा प्रताप पाटील चिखलीकर या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत, पण 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि ते लोकसभेवर रुजू झाले, पण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। त्यामुळे ते परत आपल्या लोहा कंधार मतदारसंघाकडे वळताना दिसत आहेत। 2019 मध्ये या मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने मुक्तेश्वर धोंडगे यांना उमेदवारी मिळाली होती, राष्ट्रवादीकडून दिलीप धोंडगे, तर वंचित बहुजन आघाडीकडून शिवा नरंगले यांना उमेदवारी मिळाली होती आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सध्या आमदार असलेले श्यामसुंदर शिंदे होते। या मतदारसंघात प्रमुख लढत ही शिवसेनेच्या वतीने मुक्तेश्वर धोंडगे आणि शेकापच्या वतीने श्यामसुंदर शिंदे यांच्यामध्ये 2019 मध्ये होती। 2019 मध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर आणि त्यांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे हे भाजपच्या जागेवरती दावा दाखवत होते। त्यामुळे दाजी मेहुण्यांमध्ये शाब्दिक चकमक अनेकदा पाहायला मिळाली। शेवटी प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घेत श्यामसुंदर शिंदे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले। सध्याचे चित्र वेगळे आहे। 2019 मध्ये प्रताप पाटील चिखलीकर खासदार असल्याने ते विधानसभेकडे आले नव्हते, पण 2024 मध्ये त्यांचा पराभव झालाय। ते पुन्हा लोहा कंधार मतदारसंघाकडे परत आलेत आणि बैठका घेणं त्यांनी चालू केले।
कार्यकर्त्यांकडूनही प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे मागणी होते की आपण आमदारकीसाठी तयारी करावी। त्याच मतदारसंघात इतके दिवस प्रवीण पाटील चिखलीकर यांचे नाव चर्चेत होतं। त्याचबरोबर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या बहीण असलेल्या आशाताई श्यामसुंदर शिंदे याही इच्छुक आहेत। आता यामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण लोहा कंधारचा 2024 मध्ये आमदार होणार ही गोष्ट पाहण्यासारखी आहे। यानंतर पाहूयात आपण मुखेड विधानसभा मतदारसंघ। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार तुषार राठोड हे निवडून आले। त्यांच्या विरोधात भाऊसाहेब पाटील आणि जीवन दरेगावे हे होते। पारंपरिक मतदारसंघ असलेले भाऊसाहेब पाटील यांचं निधन झाल्याने तुषार राठोड यांना निवडणूक सोपी जाईल असा राजकीय वर्तुळात म्हटलं जातं। पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मुखेड विधानसभा मतदारसंघातून अधिकची लीड मिळाल्याने काँग्रेसचे हनुमंत पाटील यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। भाऊसाहेब पाटील यांचं निधन झाल्यामुळे हनुमंत पाटील यांना मुखेडमधून उमेदवारी मिळण्याची शाश्वती दिसत आहे। 2024 मध्ये भाजपचे तुषार राठोड आमदार होतील की काँग्रेसचे हनुमंत पाटील हे पाहण्यासारखं आहे। आता पाहूयात देगलूर विधानसभा मतदारसंघ। देगलूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे। सध्या या विधानसभा मतदारसंघाचे जितेश अंतापूरकर प्रतिनिधित्व करत आहेत। 2019ला रावसाहेब अंतापूरकर काँग्रेसकडून निवडून आले, मात्र कोरोना महामारीत त्यांचं निधन झालं। या रिक्त झालेल्या पदावर जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून देखील आले। 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे अंतापूरकरांना काय निर्णय घ्यावा हा प्रश्न पडलाय। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अंतापूरकर हे उमेदवार असतील, पण कोणत्या पक्षाकडून असतील हे अद्याप सिद्ध झालं नाही। आता पाहूयात नायगाव विधानसभा मतदारसंघ। 2019ला काँग्रेसचे वसंत चव्हाण हॅट्रिक करतील असं वाटलं असतानाच भाजपच्या राजेश पवार यांनी बाजी मारली। आता वसंत चव्हाण हे खासदार आहेत, पण त्यांचे पुत्र बंडू चव्हाण हे नायगाव विधानसभेसाठी इच्छुक आहेत। खासदार पुत्र असलेले बंडू चव्हाण इच्छुक असल्याने त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चितच आहे। पण या मतदारसंघात माजी खासदार भास्करराव खदगावकर, माजी खासदार गंगाधर कोंटूरकर आणि आमदार बापूसाहेब गोरटेकर या तिघांच्या भूमिकांवर बरीच समीकरणे अवलंबून असतात। हे तिघेही भाजपसोबत आहेत, त्यामुळे राजेश पवार यांची बाजू बळकट झालेली दिसते। त्यामुळे भाजपकडून राजेश पवार आणि काँग्रेसकडून बंडू चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात असतील असा सध्या तरी चित्र दिसते। सध्या आमदार असणारे राजेश पवार या विधानसभा निवडणुकीत बाजी मारतील की खासदार पुत्र असलेले बंडू चव्हाण आमदार म्हणून निवडून येतील ही बाब पाहण्यासारखी आहे। पुढील मतदारसंघ आहे भोकर विधानसभा मतदारसंघ। हा मतदारसंघ अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो। 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने गोरठेकर यांना उमेदवारी दिली होती। त्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांचा विजय झाला। सध्या राजकारणाचं चित्र बदललेलं दिसते, कारण अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दाखल झाले, त्यामुळे दोन्ही एकमेकांच्या विरोधात असलेले लोक एकाच पक्षामध्ये काम करत आहेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भोकर विधानसभा मतदारसंघामधून अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांच्या उमेदवाराची चर्चा आहे। पण या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं दिसत नाही। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांचे भाजपमध्ये जाणं हे जनतेला पटलेलं दिसत नाही। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघातील जनता अशोक चव्हाण यांच्या मुलीला स्वीकारतील का, हाही प्रश्न सध्या जनसामान्यांच्या मनात आहे। यानंतरचा मतदारसंघ आहे हदगाव विधानसभा मतदारसंघ। 2019 मध्ये ज्या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर आणि काँग्रेसचे माधव पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत होती, यामध्ये माधवराव पाटील यांचा विजय झाला। पण अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर माधवराव पाटील यांची भूमिका स्पष्ट नाही। त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर हे खासदार झाल्याने आता सेनेचा उमेदवार कोण हेही या ठिकाणी स्पष्ट नाही। त्यानंतर आता शेवटचा मतदारसंघ म्हणजे किनवट विधानसभा मतदारसंघ। जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकमेव आमदार असलेला मतदारसंघ म्हणून 2019 मध्ये किनवट विधानसभा मतदारसंघाची ओळख होती। पण 2019 मध्ये
भाजपचे भीमराव केराम यांनी राष्ट्रवादीच्या प्रताप नाईक यांचा पराभव केला। या मतदारसंघात बंजारा आणि आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत। जवळपास 60% बंजारा समाज प्रताप नाईकांच्या पाठीमागे एक गठ्ठा उभा आहे। त्यामुळे मतदारसंघामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकीत कोण आमदार होणार या चर्चांना उधाण आले। हा होता नांदेड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा थोडक्यात आढावा। लोकसभा निवडणुकीत जसा जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरला, तसंच वातावरण जर विधानसभा निवडणुकीमध्ये राहिलं तर याचा फटका महायुतीला आणि भाजपाला बसेल हे सिद्ध झाले। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणता फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आणि त्याचा फायदा कोणाला होणार ही बाब महत्त्वाची आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात आणि महाराष्ट्रातल्या विविध राजकीय घडामोडी संदर्भात अपडेट राहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा। आणि या विश्लेषणावर तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या भागामध्ये कोण आमदार होऊन निवडून येईल असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद।